शक्तीपीठ महामार्गाला राज्यातील शेतकऱ्यातून होत असलेला तीव्र विरोध लक्षात आल्यानंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची ग्वाही सरकारकडून देण्यात आली होती। मात्र विधानसभा निवडणुका झाल्यानंतर पुन्हा शक्तीपीठ महामार्गाचं नव्यानं रेखांकन करण्यात आलं। त्यामुळे शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटतायत। या पार्श्वभूमीवरती आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्याला ज्येष्ठ पत्रकार वसंत भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना वसंत भोसले यांनी वेगवेगळे महामार्ग तयार करण्याचं सरकारचं हे मॉडेल म्हणजे रस्ता बनवण्याचं मॉडेल नसून पैसा मिळवण्याचं मॉडेल आहे असा आरोप केला। कोल्हापूर जिल्ह्यानं कष्टानं आणि त्यागानं मिळवलेलं समृद्ध असं वैभव नष्ट करण्याचं काम शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून सरकार करतंय असा आरोप भोसले यांनी केला। एकमेव जिल्हा आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात केंद्र शासनाला आपण टॅक्स सुद्धा देतो। आपल्याकडे फाउंड्रीचा उद्योग आहे, आपल्याकडे इंडस्ट्रीचा उद्योग आहे आणि अशा सगळ्या समृद्ध जिल्ह्याला ज्यांनी कष्टाने मिळवलेला आहे, लोकांनी संघर्ष करून मिळवलेला आहे। तिथलं प्रत्येक धरण हे लोकांनी संघर्ष करून मिळवलं आहे। राधानगरीचं धरण काही सहजासहजी झालेलं नाही आहे। खालचं काळापाडीचं धरण सहजासहजी झालेलं नाही। तुमच्याकडे सुनील शिंदे साहेब, तुमच्याकडे गडीला आढळ चंदगडमधली जी छोटी छोटी धरणं झाली ती सहजासहजी झालेली नाही आहे, ती संघर्षानं झालेली आहे, विस्थापितांनी त्याग केला आहे त्यामुळे झालेली आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की हे त्यागाने मिळवलेलं, हे कष्टाने मिळवलेलं हे सगळं समृद्ध जे आहे कोल्हापूर जिल्ह्याचा जीव ज्याच्यात आहे, ज्याच्यात ताकद आहे, ते सगळं हृदयच आपलं नष्ट करायला जाणारा हा शक्तीपीठ महामार्ग आहे। यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले यांनी जिथं कसलीही शक्ती नाही, कोणतंही पीठ नाही, अशासाठी आता राज्य सरकारचा अट्टहास का असा प्रश्न उपस्थित करत हजारो कोटी रुपयांच्या कमिशनसाठी सरकार शक्तीपीठ महामार्ग करतंय असा आरोप केलाय। शक्तीपीठ महामार्ग म्हणजे काय? जिथं कसलीही शक्ती अस्तित्वात नाही, कसलेही पीठ नाही। हा ठीक आहे, 12 ज्योतिर्लिंग आहे किंवा 12 लिंगांना जाण्याचा महामार्ग जिथं 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 देशभरातून जातो तिथं तिथं रस्ता झाला पाहिजे, अतिशय चांगला विषय। अमरनाथला जायचं असेल तर चांगला रस्ता झाला पाहिजे, 100% आम्ही ग्राह्य मानू। पण शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून मिळणारं जे काही कमिशन आहे हेच राज्य सरकारला नेमकं पाहिल्याने हजारो कोटी रुपये त्या सरकारचं कमिशन त्यामध्ये अडकलं, हेच ह्याच्या मागचा हेतू आहे। दरम्यान या मेळाव्यात बोलताना वाखरे इथले शेतकरी भीमराव पाटील यांनी शक्तीपीठ महामार्गावरून सत्ताधारी आमदार चंद्रदीप नरके यांना आपण जाब विचारणार असल्याचं सांगितलं। तुम्ही का बोलत नाही साहेब शक्तीपीठ महामार्गासाठी? तुम्हाला काय तर भत्ता मिळतोय का तिथला? तुम्ही प्रामाणिक सांगा, नरके साहेबांनी सांगायचं आम्ही निवडून दिलाय नरके साहेबांना। नरके साहेबांना सांगायचं लाख खुर्चीला मारायची आणि शेतकऱ्याच्या बाजूने सांगायचं 18 गावाची सभा घेतो। कधी घेणार सभा? आम्ही 10-15 दिवसात तरवीरमध्ये सभा कारखाने घेतो, सगळे शेतकरी जमावा थोड्या दिवसात आणि नरके साहेबांना जा विचारायचा। या मेळाव्यात जिल्हा प्रमुख सुनील शिंत्रे, सुनील चौगले, नामदेव गिरी, उपजिल्हा प्रमुख संभाजी भोकरे, प्रकाश पाटील, शहर प्रमुख विशाल देवकुळे यांनीही मनोगत व्यक्त करताना राज्य सरकारवरती घणाघाती टीका केली। यावेळी शक्तीपीठ महामार्ग रद्द केल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही असा ठाम निर्धार यावेळी करण्यात आला। यावेळी नगरसेवक सुनील मोदी यांनी देखील मनोगत व्यक्त केलं। या मेळाव्याला नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे, शहर प्रमुख रीमा देशपांडे, करवीर तालुका प्रमुख राजू यादव, तालुका प्रमुख सतीश पानारी यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते।